नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या होमिओपॅथिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे होमिओपॅथीमधील एक डीप टिंग पॉलीक्रेस्ट मेडिसिन ज्याचं नाव आहे कॅल्केरिया कार्ब. कॅल्केरिया कार्ब हे आमचे होमिओपॅथीचे फाउंडर डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांचं अतिशय आवडतं असं औषध आहे आणि त्यांचा एक सुंदर आविष्कार आपण कॅल्केरिया कार्बला म्हणू शकतो. तर हे डीप ॲक्टिंग मेडिसिन आहे. म्हणजे हे शरीराच्या डीपर लेव्हलवर जाऊन काम करतं. त्यामुळे त्याचं फ्रिक्वेंट रिपिटेशन आपल्याला टाळायचं आहे आणि पॉलीक्रेस्ट मेडिसिन आहे म्हणजे जवळपास शरीराच्या सर्व अवयवांवर हे प्रभावीपणे काम करतं. तर आज आपण बघणार आहोत कॅल्केरिया कार्ब तुम्ही कुठल्या पेशंटला प्रिस्क्राईब करू शकता. त्या पेशंटचं व्यक्तिमत्व कसं असतं, फिजिकल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे शारीरिक रित्या त्यामध्ये कोणती लक्षणं अ, दिसून येतात, त्याचं शारीरिक ठेवण कशी असते पेशंटची, मानसिक भावनिक पातळीवर कोणती लक्षणं दिसून येतात, म्हणजेच एकंदर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो आणि त्याचं व्यक्तिमत्व कसं कसं असतं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत. त्याचबरोबर हे औषध कोणत्या आजारांवरती प्रभावीपणे काम करतं हे देखील पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. कॅल्केरिया कार्ब हे औषध कार्बोनेट ऑफ लाईम असं त्याला म्हटलं जातं. हे एक मिनरल किंगडमला बिलॉन्ग करणारं औषध आहे आणि ऑयस्टर सेल जे समुद्रात सापडतं व्हिच इज व्हेरी रिच सोर्स ऑफ कॅल्शियम या ऑयस्टर सेलपासून हे कॅल्शियम रिच असणारं कॅल्केरिया कार्ब हे होमिओपॅथिक औषध बनवलं जातं. आता आपण बघूयात की कॅल्केरिया कार्ब पेशंटचं कॉन्स्टिट्यूशन कसं असतं, फिजिकली तो पेशंट दिसायला कसा असतो. तर त्याला ल्युकोफ्लेग्मॅटिक कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे. फेअर, फॅट आणि फ्लॅबी. आपण म्हणतो की नाही बोली भाषेत की डबल हाडाची व्यक्ती, थोडीशी जाड, गोरी असणारी अशी व्यक्ती, चुबी-चुबी असणारी अशी व्यक्ती, फेअर, फॅट, फ्लॅबी, ओबेस पर्सनॅलिटी असते. प्रचंड प्रमाणात घाम येत असतो अशा व्यक्तींना. जरुरी नाही की प्रत्येक वेळेला कॅल्केरिया कार्ब पेशंट हा फॅट, फेअर आणि फ्लॅबीच असला पाहिजे. काही कंडिशनमध्ये पेशंट थिन, लीन आणि रिंकल्ड फेस विथ पेल स्किन असाही आपल्याला पाहायला मिळतो. फक्त त्याचे जे पेशंटचे सिम्प्टम आहेत ते कॅल्केरिया कार्बच्या कॉन्स्टिट्यूशनशी किंवा सिम्प्टम्सशी मॅच झाले पाहिजे. तो सिमिलिमम आपल्याला मिळाला पाहिजे. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन कधी-कधी व्हॅरी होऊ शकतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कॅल्केरिया कार्ब पेशंटचा जो की नोट आहे तो म्हणजे लॅक ऑफ व्हायटल हीट. दे कॅचेस कोल्ड इझिली. त्यांना खूप प्रमाणात थंडी वाजते. थंडी कसलीच कॅल्केरिया कार्ब पेशंटला सहन होत नाही. पर्स्पायरेशन, प्रोफ्यूज पर्स्पायरेशन कॅल्केरिया कार्बच्या पेशंटमध्ये पाहायला मिळतं. जे पर्स्पायरेशन तुम्हाला हेडवरती, डोक्यावरती, मानेच्या मागच्या भागावरती, पूर्ण शरीरावरती खूप प्रमाणात या पेशंटला घाम येतो. कोल्ड क्लॅमी स्वेट ओव्हर द पाल्म्स अँड सोल्स. तळहातावर, तळपायावरती थंड असा घाम पाहायला मिळतो, ज्याचं ऑफेन्सिव्ह स्मेल असतो. आंबट वास पेशंटच्या घामाचे येऊ शकतो. झोपेमध्ये जर लहान मुलांचं पाहिलं तर डोक्याला प्रचंड प्रमाणात घाम येतो, जेणेकरून उशीसुद्धा किंवा बेडसुद्धा ओला झालेला असतो. इतक्या प्रमाणात कॅल्केरिया कार्ब पेशंटला हा घाम येतो. दुसरं महत्त्वाचं कॅल्केरिया कार्ब पेशंट ओळखायचा कसा? तर जे मेन आणखीन एक की नोट आहे ते म्हणजे फंडामेंटल डिफेक्टिव्ह कॅल्शियम मेटाबॉलिझम. जर कॅल्शियम मेटाबॉलिझम पेशंटचा बिघडलेला असेल, म्हणजेच मेटाबॉलिझम स्लो झालेला असेल, डिलेड माइलस्टोन्स असतील, जर पेशंटचं मेटाबॉलिझम स्लगिश असेल, लिव्हर स्लगिश झालं असेल, त्यामुळे पुअर न्यूट्रिशन आहे, डिफेक्टिव्ह असिमिलेशन ऑफ कॅल्शियम आहे, अशी जर कंडिशन असेल आणि पेशंटला कॅल्शियम डेफिशियन्सी जाणवत असेल, या कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे पेशंटमध्ये माइलस्टोन्स डिलेड असतात. विशेष करून कॅल्केरिया कार्ब हे लहान मुलांकरता एक उत्तम असं औषध आहे, ज्याच्यामध्ये लहान मुलांचे माइलस्टोन डिलेड झालेले असतात. म्हणजे त्यांचं चालणं, बोलणं, रांगणं, उभा राहणं, टाळू भरून येणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना वेळ झालेला असतो. उशिरा ह्या सगळ्या गोष्टी घडत गेलेल्या असतात. नॉर्मल वेळेपेक्षा जास्ती वेळ घेतलेला असतो बाळाने हे सगळे वाढीचे टप्पे पार करण्यासाठी. तर अशा कंडिशनमध्ये लहान मुलांमध्ये कॅल्केरिया कार्ब इज द बेस्ट मेडिसिन. दुसरं महत्त्वाचं कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे निर्माण होणाऱ्या तक्रारी. आपलं कॅल्शियम जे असतं ते शरीरात खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. आपले केस असतील, नखं असतील, सांधे असतील, स्नायू असतील, दात असतील, हे सगळे कॅल्शियमशी संबंधित आहेत. त्यामुळे ज्या काही सगळ्या तक्रारी आहेत, डिलेड डेंटिशन, दात उशिरा येण्याची तक्रार लहान मुलांमध्ये पाहायला मिळते. ती सुद्धा याच
औषधाशी संबंधित आहे. जर तुम्हाला उशिरा दात येण्याच्या तक्रारी दिसल्या तर तुम्ही कॅल्केरिया काब हे लहान मुलांमध्ये औषध देऊ शकता. ब्रिटल नेल्स, तुमची नखं जर ठिसूळ असतील, पटकन तुटत तुटत असतील, नखांवर पांढरे स्पॉट्स, पांढरे डाग तुम्हाला पाहायला मिळत असतील, तर ते सुद्धा कॅल्शियम डिफिशियन्सी असण्याचं लक्षण आहे. ड्राय हेअर्स विथ हेअर फॉल, मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर जर पाहायला मिळत असतील, कुठल्याही प्रकारचा सांध्यांचा, स्नायूंचा, मणक्याचा दुखावा असेल, लंबार स्पॉन्डिलोसिस असेल, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस असेल, पेन असतील त्या ठिकाणी, काफ मसलमध्ये पेन असेल, मसल क्रॅम्प्स असतील, थोडं जरी चाललं तरी थकायला होतं, थोडं चाललं की दम लागतो, जिना चढला की दम लागतो आणि मग प्रचंड प्रमाणात फटीग आणि वीकनेस अशा पेशंटला, लहान मुलांना जाणवतो. तो केवळ कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे. तर अशा कंडिशनमध्ये आपण कॅल्केरिया काब हे औषध अतिशय उत्तमरित्या काम करतं. आपण त्यांना देऊ शकतो. म्हणजे फिजिकल वीकनेस प्रचंड असतो कॅल्केरिया काब पेशंटमध्ये. एक प्रकारचा सतत आळस असतो, लिथार्जी असते कारण त्यांचं मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतं. लिव्हर स्लगिश झालेलं असतं. लिव्हरमध्ये स्लगिशनेसमुळे पेशंटला एकंदरच पर्सनॅलिटीमध्ये लिथार्जी, आळस, जडत्व आलेलं असतं. कुठलंही काम करण्याची इच्छा त्यांना होत नाही. म्हणूनच कॅल्केरिया पेशंटचा फिजिकल वीकनेस ॲज वेल एज मेंटल वीकनेस हा एक मार्क सिम्प्टम आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे अ, क फिज अर्थरायटिस आणि ऑस्टिओआर्थरायटिस असेल, स्पॉन्डिलायटिस असेल किंवा रुमॅटिझम असेल. उतार वयामध्ये हळू-हळू ज्यावेळेला कॅल्शियम कमी व्हायला लागतं, स्त्रियांमध्ये विशेष करून मेनोपॉजल एजला ज्यावेळेला कॅल्शियम कमी होतं, कॅल्शियम डिफिशियन्सी होते, ऑस्टिओपोरोसिस होतं, हाडं ठिसूळ होतात. मग पाय दुखणे, गुडघे दुखणे, कंबर दुखणे, मणका दुखणे ह्या सगळ्या तक्रारींवरती म्हणजे ऑल मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्स ज्या आहेत, त्या कॅल्केरिया काबमध्ये कव्हर होतात. इट इस द बेस्ट मेडिसिन फॉर ऑल दीज सिम्प्टम्स. आता आपण येऊत माइंडकडे. कॅल्केरिया काब पेशंट मानसिक पातळीवर कसा असतो? तर पेशंट मेंटली वीकनेस फील करत असतो. फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल वीकनेस आपल्याला पेशंटमध्ये पाहायला मिळतो. थोडं जरी मेंटल वर्क झालं, अभ्यास झाला, बुद्धीला ताण येणारी कामं झाली, तर पेशंट लगेच थकायला होतो. जसं की बेसिकली कॅल्केरिया कार पेशंट हा इंटेलिजंट असतो, बट स्लो इन कॉम्प्रिहेन्शन असतं. आकलनशक्ती त्यांची कमी असते, मेमरी वीक असते, कॉन्सन्ट्रेशन पुअर असतं आणि माइंड मध्ये पाहायला गेलं तर पेशंटला सेन्स ऑफ सिक्युरिटी असते. एक ओव्हर प्रोटेक्शन पेशंटला अपेक्षित असतं. पेशंट हा नेहमी डिपेंडंट असतो, डिझायर कंपनी असते. कोणताही निर्णय घ्यायचा झाला तर तो इतरांवरती डिपेंड राहतो. आई-वडिलांचे एक प्रोटेक्शनची अपेक्षा त्यांना असते. कधीही कॅल्केरिया काब चाइल्ड जर तुमच्या क्लिनिकमध्ये आलं, तुम्ही त्यांना प्रश्न विचारला, तर ते स्वतःहून उत्तर देणार नाहीत. ते उत्तराच्या अपेक्षा नेहमी त्यांच्या अटेंडंट सोबत म्हणजे आई-बाबांकडून उत्तर दिलं जावं अशी त्यांची अपेक्षा असते. कॉन्फिडन्स त्यांचा लो असतो. हे काही मेंटल लेव्हलवरचे सिम्प्टम्स आहेत. त्याचबरोबर पेशंटचं माइंड पाहिलं तर सिन्स फिअर ऑफ इन्फेक्शन असेल किंवा फिअर ऑफ इम्पेंडिंग डिसीजेस असेल. मला भविष्यात जाऊन काहीतरी मोठा आजार होईल, मला काहीतरी मोठं इन्फेक्शन होईल, माझी तब्येत खराब होईल, अशी सतत स्वतःच्या आणि कुटुंबाच्या व्यक्तींविषयी जी तब्येतीची काळजी आहे, ज्याला आपण अँक्झायटी अबाउट हिज ओन हेल्थ, अबाउट हिज ओन फॅमिली मेंबर्स असं म्हणू शकतो. अशा तक्रारी आपल्याला कॅल्केरिया काब पेशंटमध्ये पाहायला मिळतात. सगळ्या प्रकारच्या फिअर्स, एक प्रकारच्या वित्रट स्वभाव असतो. फिअर ऑफ डार्क, फिअर ऑफ हॉस्पिटल्स, फिअर ऑफ डेड बॉडीज, फिअर ऑफ इन्फेक्शन, फिअर ऑफ टेरर हे सगळ्या फिअर्स ज्या आहेत त्या कॅल्केरिया काब पेशंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण बघूयात की आणखीन जो महत्त्वाचा मुद्दा आहे कॅल्केरिया काब पॅथॉलॉजी डेव्हलप होण्यासाठी तो म्हणजे ओव्हरवेल्मिंग अँड ओव्हर एक्झर्शन विथ एक्सेसिव्ह लाईफ स्ट्रेसेस. कॅल्केरिया काब पेशंट जर आपण उतार वयात बघितला, अडल्ट एजमध्ये बघितला, तर आपण ज्यावेळेला त्यांची हिस्ट्री घेतो त्यावेळेला आपल्याला असं आढळून येतं की या पेशंटनी आयुष्यभर खूप सारे कष्ट केलेले आहेत. प्रचंड प्रमाणात कष्ट केलेले आहेत, प्रचंड प्रमाणात जबाबदाऱ्या उचललेल्या आहेत, परंतु त्यांच्या शरीराला त्या पेलल्या गेलेल्या नसल्यामुळे ही शारीरिक लक्षणं त्यांच्यामध्ये येतात. जसं की मगाशी मी सांगितलं मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर असतील, लंबार स्पॉन्डिलोसिस, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस असेल, अ, त्यानंतर मणक्याचे, सांध्यांचे दुखावे, गुडघेदुखी असेल, झीज झाली असेल. झीज जी होते ती अतिश्रम केल्यामुळे होणारी जी झीज असते, ती सुद्धा कॅल्केरिया काब पेशंटमध्ये सांध्यांची पाहायला मिळते. त्यामुळे
सगळ्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यासाठी आपण कॅल्केरिया काब ओव्हरवेल्मिंग, ओव्हर एक्झर्शन आणि एक्सेसिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीसाठी देऊ शकतो. आता आणखीन एक महत्त्वाची ॲक्शन कॅल्केरिया काब पेशंटची असते ग्लँड्युलर अफेक्शन्सवरती. ग्लँड्स आपल्या शरीरात जेवढ्या ग्रंथी आहेत, मग ती पिट्युटरी ग्लँड असेल, पॅरोटिड ग्लँड असेल, तुमचं सर्व्हायकल ग्लँड असेल, सर्व्हायकल ग्लँड इन्फ्लमेशन असेल, लिम्फ नोड स्वेलिंग असेल, टॉन्सिलायटिस असेल, या सगळ्या तक्रारींवरती कॅल्केरिया काब हे उत्तम औषध आहे ग्लँड्युलर अफेक्शन्समध्ये. जिथे-जिथे लिम्फ नोड एन्लार्जमेंट तुम्हाला शरीरात पाहायला मिळते, तिथे सुद्धा कॅल्केरिया काब इज द सिंगल मेडिसिन. रेस्पिरेटरी सिस्टम पाहिलं तर अगदी लहान बाळापासून मोठ्या व्यक्तींपर्यंत ज्यांना सतत सर्दी, खोकला, टॉन्सिलायटिस, घसा दुखणे, नाक चोचणे, नाक वाहणे, कफ होणे, ॲलर्जिक अस्थमा यासारखे त्रास होतात. पण ते कधी ज्यावेळेला थंडी सहन होत नाही. कुठल्याही थंड गोष्टी खाण्यात आल्या, थंड वातावरण असेल, विंटर सीझन असेल, थंडीचे दिवस असतील, तर अशा कंडिशनमध्ये ह्या पेशंटला नेहमी वारंवार सर्दी खोकल्याचे त्रास होतात. थंड गोष्टी खाण्यात आल्या तरी सुद्धा वारंवार सर्दी खोकला होतो. दे कॅचेस कोल्ड इझिली बिकॉज ऑफ लॅक ऑफ व्हायटल हीट हे मी सुरुवातीला सांगितले. त्यामुळं नेझल पॉलिप्ससाठी सुद्धा कॅल्केरिया काब इज द बेस्ट मेडिसिन. दम्यासाठी, ॲलर्जिक दम्यासाठी, अस्थम्यासाठी सुद्धा कॅल्केरिया काब हे मेडिसिन अतिशय उत्तम आहे. त्यानंतर आता आपण बघूयात गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टम. लिव्हर स्लगिश असतं, मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतं. त्यामुळे कॉन्स्टिपेशन इज द की नोट इन गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टम. लहान मुलांमध्ये ज्यावेळेला कॉन्स्टिपेशन होतं, त्यावेळेला लहान मुलं कॉन्स्टिपेशनमुळे बेटर फील करतात. चाइल्ड गेट्स बेटर व्हेन ही गेट कॉन्स्टिपेटेड असा रुब्रिक आपल्याला पाहायला मिळतो कॅल्केरिया काब पेशंटमध्ये. आणि अडल्टमध्ये त्याच्या उलट पाहायला मिळतं की कॉन्स्टिपेशनमुळे पेशंट अस्वस्थ होतो, पोट गच्च होणे, गॅसेस होणे, आंबट ढेकरा येणे, आंबट तोंडामध्ये पाणी येणं, ऍसिडिटीचे त्रास होणं आणि पोट साफ न होणे यासारख्या तक्रारी होतात. लहान मुलांमध्ये अगदी 3-3, 4-4 दिवस पेशंट पोट साफ होत नाही लहान मुलांचं, तरीही पेशंटला दे फील हॅपी. दे गेट बेटर व्हेन दे आर कॉन्स्टिपेटेड असा रुब्रिक आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण बघूयात की फिमेल्समध्ये कोणत्या तक्रारी आपल्याला जाणवतात कॅल्केरिया काब पेशंटमध्ये. तर प्युबर्टीमध्ये जेव्हा मेन्सेस येतात त्यावेळेला दे आर टू अर्ली, टू प्रोफ्यूज, लाँग लास्टिंग मेन्सेस असतात. आणि यंग एजमध्ये, यंग स्कूल गोईंग गर्ल्समध्ये किंवा न्यू बॉर्न गर्ल्समध्ये जर ल्युकोरिया सारखी तक्रार असेल, अंगावरून पांढरं जाण्याची तक्रार जर पेशंटला, मुलींना जाणवत असेल, तर कॅल्केरिया काब इज द सिंगल रेमेडी. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी खाज येणे, आगाव होणे, कंबर दुखणे आणि प्रचंड प्रमाणात ल्युकोरियामुळे थकवा येणे अशा तक्रारी आपल्याला कॅल्केरिया काबच्या यंग स्कूल गोईंग गर्ल्समध्ये पाहायला मिळतात. महिलांमध्ये जे काही सगळे हार्मोनल डिस्टर्बन्सेस आहेत, त्या हार्मोनल डिस्टर्बन्सेससाठी सुद्धा कॅल्शियमचा खूप जवळचा संबंध आहे. कॅल्शियम डेफिशियन्सी झाली की सगळे हार्मोन्स डिस्टर्ब होतात आणि त्यामुळे मग हार्मोनल डिसीजेस निर्माण होतात. जसं की पी आहे, पी-सी-ओएस आहे, हायपोथायरॉइडिझम आहे, पी-एम-एस, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम असेल, तर या सगळ्या तक्रारी ज्या आहेत फिमेलच्या, टेंडरनेस ऑफ ब्रेस्ट बिफोर मेन्सेस असेल, स्तन जड येणे पाळीपूर्वी, अशी तक्रार आपल्याला नेहमी कॅल्केरिया काब पेशंटमध्ये पाहायला मिळते. फायब्रॉइड्स असतील, फायब्रो ॲडिनोमाज असतील, या सगळ्या फिमेलच्या कंडिशनमध्ये कॅल्केरिया काब हे अतिशय उत्तम औषध आहे. महिला विशेष करून ज्यांनी खूप जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत, आयुष्यामध्ये खूप स्ट्रेस ज्यांच्यावर आलेला आहे, कामाच्या जबाबदाऱ्या आलेल्या आहेत आणि त्या स्ट्रेसमुळे, ओव्हरवेल्मिंग, ओव्हर एक्झर्शनमुळे हे सगळे हार्मोनल डिस्टर्बन्सेस झालेले आहेत, कॅल्शियम डेफिशियन्सीज झालेल्या आहेत. मेनोपॉजमध्ये सुद्धा कॅल्शियम कमी पडतं, तर अशा कंडिशनमध्ये कॅल्केरिया काब हे मेडिसिन अतिशय प्रभावीपणे फिमेल्समध्ये काम करतं. आता आपण बघूयात हेडमध्ये. हेडमध्ये व्हर्टायगो आहे, हेडेक आहे, जो मेंटल वर्कनी, मेंटल फटीगने तो हेडेक जाणवत असतो, चक्कर येत असते पेशंटला. थोडं जरी मानसिक बौद्धिक कार्य केलं तर पेशंटला डोकेदुखी जाणवते. यंग एजमध्ये सुद्धा थोडा अभ्यास केला की मुलांना अ, अ, ज्या शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत त्यांना डोकेदुखीचे त्रास जाणवतात. स्किनमध्ये पिंपल्स असतील, त्याच्यानंतर वॉट्स ऑन फेस, अशा काही तक्रारी आपल्याला कॅल्केरिया काबच्या पेशंटमध्ये पाहायला मिळतात. डिझायर एव्हर्जन जर आपण पाहिले, तर कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे लहान मुलांमध्ये डिझायर फॉर इनडायजेस्टिबल थिंग्स, माती खाणे, अ, खडे खाणे मातीचे,
किंवा पेन्सिल खाणे, खडू खाणे, जे काही अशा इंडायजेस्टिबल थिंग्स असतात, त्या खाण्याची इच्छा लहान मुलांमध्ये असेल किंवा महिलांमध्ये असतील, मोठ्यांमध्ये असतील, अशा जर इच्छा होत असतील, तर मेडिसिन इज कॅल्केरिया काम. डिझायर फॉर स्वीट, गोड खायला या पेशंटला आवडतं. डिझायर फॉर बॉइल्ड एग्ज असतं, ॲव्हर्जन फॉर मिल्क असतं. तर असे काही स्पेसिफिक डिझायर ॲव्हर्जन आपल्याला कॅल्केरिया काफ पेशंटमध्ये पाहायला मिळतात. तर जिथे-जिथे तुम्हाला स्किन असेल, मस्क्युलोस्केलेटल सिस्टम असेल, ग्लँड असेल, रेस्पिरेटरी सिस्टम असेल, गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टम असेल, हार्मोनल सिस्टम असेल, मेल, फिमेल आणि चाइल्ड या सगळ्यांमध्ये तुम्हाला बेस्ट असं होमिओपॅथिक औषध जर द्यायचं असेल, तर ते आहे कॅल्केरिया कार्ब ड्यू टू लॅक ऑफ कॅल्शियम. फॉन्टानेल्स जे असतात, ओपन फॉन्टानेल्स खूप वेळ राहिले, टाळू लवकर भरून आली नाही. अँटेरियर फंटानेल असेल, पोस्टेरियर फंटानेल असेल, जे काही सगळे डिलेड माइलस्टोन्स असतील, टाळू लवकर भरून न येणे असेल, ह्या सुद्धा कंडिशनमध्ये तुम्ही लहान मुलांमध्ये कॅल्केरिया कार्ब हे औषध निश्चितपणे प्रिस्क्राईब करू शकता. तर एवढ्या सगळ्या महत्त्वाच्या कीनोट्स होत्या कॅल्केरिया कार्ब पेशंटच्या. मला आशा आहे तुम्हाला कॅल्केरिया कार्ब, कॉन्स्टिट्यूशन आणि मेंटल स्पियर समजला असेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. इतर गरजूंसोबत शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. यापुढे तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि अशा जर तुम्हाला काही तक्रारी असतील तर माझी अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा WhatsApp नंबर दिलेला आहे. त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.